नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. नवीन भाग तर आहेच आणि नवीन रांगोळ्या पण आहेत आज. आणि नेहमीप्रमाणे सारख्याच एकदम सोप्या आणि सुंदर रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि मागे भरपूर मैत्रिणींच्या अशा कमेंट्स होत्या की तुम्ही ज्या आठवड्याभराच्या रांगोळ्या एकाच व्हिडिओमध्ये दाखवतात 7 दिवसांच्या, ते खूप छान वाटतं. म्हणजे सर्व एका आठवड्याच्या रांगोळ्या एका व्हिडिओमध्ये बघायला, कारण जास्त आपल्याला व्हिडिओ शोधायला लागत नाही आणि रांगोळ्या पण जास्त शोधायला लागत नाही. तर मी आज तुमच्यासाठी आठवड्याभराच्या रांगोळ्या एकाच व्हिडिओमध्ये आणलेल्या आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने रांगोळ्या काढून दाखवलेल्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकही स्टेप मिस करू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. खूपच सोप्या आणि सुंदर रांगोळ्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि प्रत्येक रांगोळी ही विचार करूनच तुमच्यासाठी तयार केलेली आहे. तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर आजच्या रांगोळ्या आवडल्या असतील तर लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही नवीन डिझाईन शिकायला मिळतील. आणि ह्या जर रांगोळ्या तुम्ही तुमच्या दारासमोर काढल्या तर खूप प्रसन्न वाटणार आहे. तुम्ही जेव्हा घरामध्ये एंट्री कराल, एकदम भरलेल्या आहेत या रांगोळ्या, म्हणजे नाही का आपण म्हणतो भारदस्त, त्याप्रमाणे आहेत. आणि जेवढ्या ह्या काढायला सोप्या आहेत तेवढ्याच ह्या दिसायला पण खूप सुंदर आहेत. तर नक्कीच तुम्ही ह्या रांगोळ्या ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण रोजसाठीच्या एकदम सोप्या आणि सुंदर रांगोळ्या तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. रोज दुपारी आपला व्हिडिओ अपलोड होत असतो, तर न चुकता तुम्ही व्हिडिओ बघत जा. जी पण रांगोळी आवडेल तुम्ही दारासमोर नक्की ट्राय करून बघत जा. आणि तुम्हाला जर समजा अजून रांगोळी जमत नसेल तर मैत्रिणींनो, अजिबात निराश होऊन जायचं काही काम नाही आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही बघू शकता, मी रोज एका व्हिडिओमध्ये 3 ते 4 रांगोळ्या अवेलेबल असतात. तर तुम्ही दारासमोर एक रांगोळी काढायची, एक देवासमोर काढायची आणि एक तुळशीसमोर. आपोआप प्रॅक्टिस होऊन तुम्हाला तुमच्या हाताला आणि बोटांना रांगोळीचं वळण लागेल आणि तुम्ही एक दिवस नक्की रांगोळी जमणार आहे तुम्हाला. रांगोळी एका दिवसात जमणार नाही, पण एक दिवस नक्की जमणार आहे मैत्रिणींनो. तर नक्कीच रांगोळीची प्रॅक्टिस करा. रोज दारासमोर रांगोळी काढा आणि रोज रांगोळी ट्राय करून बघत जा. थोडीशी वाकडी येईल, थोडी नाही का तिरपी येईल, कशी येईल, पण रांगोळी आपण स्वतः काढलेली त्याचं वेगळंच एक आनंद असतो. तर नक्की ट्राय करून बघा. आणि एकदम सोप्याच डिझाईन्स आहेत. जास्त मी बारीक-सारीक काही डिझाईन्स काढत नाही. तुम्ही बघितलं असेल आत्तापर्यंत. टिपक्यांचा, रेषांचाच वापर केलेला असतो आणि एकदम कमी टूल्स वापरलेले असतात. जेणेकरून तुम्ही कमी साहित्यात, कमी कलरमध्ये आणि कमी वेळेत काढू शकाल, एवढ्या सोप्या रांगोळ्या असतात या. आणि मला पण माहीत आहे की सकाळी खूप घाई असते, आपल्याला नसतो वेळ रांगोळी काढायला. पण ह्या रांगोळ्या अशा आहे की तुम्ही तुमच्या 10 किंवा 5-5 मिनिटाच्या पण रांगोळ्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तर तुम्ही त्या नक्की चेक करा. 5 मिनिटाच्या आत होणाऱ्या पण रांगोळ्या आहेत आणि तुम्ही तुमच्या रांगोळीसाठी 10 मिनिटं नक्की काढत जा. तुम्हाला जर अजूनही व्हिडिओचं नोटिफिकेशन नसेल येत मैत्रिणींनो, तर बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. फक्त सबस्क्राईब करून नसतं होत मैत्रिणींनो, बेल आयकॉन प्रेस करायला लागतो. त्यानंतर ऑल नावाचा ऑप्शन असतो, त्यावर क्लिक करायचं. म्हणजे तुम्हाला मी जे पण व्हिडिओ पोस्ट करेल त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि ज्या कम्युनिटी पोस्टमध्ये मी नवीन-नवीन अपडेट्स टाकत असते रांगोळी रिलेटेड, त्याचं पण तुम्हाला नोटिफिकेशन येईल. म्हणजे तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही. काय होऊन जातं, आपण सबस्क्राईब करून ठेवतो आणि बेल आयकॉन प्रेस करत नाही, त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशनच येत नाही आणि तुम्ही रांगोळी मिस करतात बघण्याची. तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि अजून एक कमेंट बॉक्समध्ये एक हाईप नावाचा ऑप्शन येत असणार आहे तुम्हाला, त्यावरही क्लिक करत जा. म्हणजे आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर होतील आणि सर्वांना नवनवीन रांगोळ्यांच्या डिझाईन्स बघायला मिळतील आणि नवीन रांगोळ्या शिकायला मिळतील. तर आपली ही पुढची रांगोळी तुम्ही बघू शकता. तुमचे काही रांगोळी रिलेटेड सजेशन्स असतील मैत्रिणींनो, तेही तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता.
मी नक्कीच ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल आणि तुमच्या अजून काही रिक्वायरमेंट असेल रांगोळी रिलेटेड, तुम्हाला कशा रांगोळ्या बघायला आवडतील, मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा. मी नक्कीच ट्राय करेल त्या रांगोळ्या काढण्याचा. आणि तुम्ही बघितलंच असेल, जर जुने मेंबर्स असाल, जुने सबस्क्रायबर असाल तुम्ही, तर आपल्या चॅनलवर सर्व प्रकारच्या रांगोळ्या आम्ही काढलेल्या आहेत. जसे की रोजसाठीच्या रांगोळ्या, परत सणांच्या रांगोळ्या, फक्त टिपक्यांच्या आपल्या पारंपरिक रांगोळ्या, फिंगर रांगोळी, अशा भरपूर रांगोळ्या अवेलेबल आहेत. आणि ज्या मैत्रिणी वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात, तर त्यांचे मनापासून खूप आभार आहे. कारण की आपला वेळ हा खूप अमूल्य आहे आणि तो देतात तुम्ही रांगोळीसाठी. तर खरंच मनापासून खूप धन्यवाद. खूप छान वाटतं मैत्रिणींनो, जेव्हा एकदम विचार करून ह्या रांगोळ्या, डिझाईन्स तयार करते मी तुमच्यासाठी आणि तुम्ही त्या बघता आणि ट्राय करतात तुमच्या दारासमोर. खूप छान वाटतं. कारण की हेच मग हीच कामाची पोचपावती असते, जेव्हा तुम्ही त्या रांगोळ्या ट्राय करतात आणि तुम्हाला त्या रांगोळ्या आवडत आहे. आणि खूप मैत्रिणींच्या खूप छान छान कमेंट्स येत आहे सध्या. तर असंच तुमचा आशीर्वाद, तुमचा पाठिंबा पाठीशी राहू द्या आणि नक्कीच तुम्ही रांगोळ्या बघत जा. तुम्हाला ही टिप सांगितली होती मी, की तुम्हाला जर बारीक लाईन पाहिजे असेल, रेष पाहिजे असेल, तर चिमटीमध्ये, बोटाच्या चिमटीमध्ये 2 बोटांमध्ये एकदम कमी रांगोळी घ्यायची, म्हणजे ती लाईन पण बारीक येते. या रांगोळीमध्ये मी तसंच एकदम बारीक चिमटी धरली होती रांगोळीची. आणि जरी व्हिडिओ मोठा आहे मैत्रिणींनो, पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला बोर होणार नाही अशाच रांगोळ्या आहेत. अजिबात स्किप करू नका व्हिडिओ. आणि यातली प्रत्येक रांगोळी तुम्ही डे वाईज काढून बघा. सोमवारीही, मंगळवारीही, बुधवारीही. त्याप्रमाणे रांगोळ्या काढल्या की टेन्शनच नाही रोजचं. एकदा व्हिडिओ बघून ठेवा. मुद्दामहून मी अधूनमधून आठवड्याभराच्या रांगोळ्यांचा व्हिडिओ बघत असते. म्हणजे तुम्हाला एका व्हिडिओतच सर्व रांगोळ्या मिळतात आणि सारखं इकडे-तिकडे रांगोळ्या शोधायचं काम राहत नाही. आणि जर तुम्हाला आवडत असतील आठवड्याभराच्या रांगोळ्या एका व्हिडिओमध्ये बघायला, मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मी अजून असेच व्हिडिओ बनवत जाईल. जेणेकरून तुमचाही वेळ वाचेल रांगोळी शोधण्यामध्ये आणि तुम्हालाही रोज नवीन डिझाईन्स बघायला मिळतील. एकदम नाजूक डिझाईन आहे बघा, किती सोपी आणि सुंदर डिझाईन आहे. प्रत्येक डिझाईन ही नवीन आहे आपल्या चॅनलवर. थोडंफार साम्य असतंच, पण काहीतरी मी अजून त्यात युनिक चेंजेस केलेले असतात. पुढची रांगोळी ही आपण चांदणीची काढतोय रांगोळी. आणि जो गॅप आहे 2 याच्यामध्ये, तिथे पिवळ्या कलरने मोठे मोठे टिपके देऊन घ्यायचे. टिपके म्हणजे थेंब, कोणी थेंब म्हणतं, कोणी टिपके म्हणतं. प्रत्येक भागाची भाषा वेगवेगळी असते. तर आजच्या भागातल्या ह्या रांगोळ्या नक्कीच ट्राय करून बघा मैत्रिणींनो. तुम्हाला नक्कीच आवडणार आहे रांगोळ्या आणि कुणालाही काढता येतील अशाच आहेत. मोस्टली मी लाल, पिवळा आणि सफेद कलरमध्येच रांगोळी काढते. कारण की हे कलर सर्वांकडे अवेलेबल असतात आणि छान वाटतात हे तीनही कलरचं कॉम्बिनेशन. तर तुम्ही रांगोळ्या बघत असाल मैत्रिणींनो रोज, तर तुम्हाला एक कळालं असेल की आपण तेच शेप वापरून वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करतो. म्हणजे तुम्हाला थोडे जरी असे टिपके वगैरे, लाईन वगैरे काढता येत असतील, तर तुम्ही त्याचा वापर करून मोठीही रांगोळी काढू शकतात. आपली ही नेहमीची 3 टिपक्यांची डिझाईन.
आणि तुम्हाला आणखीन जर दुसरे कलर कॉम्बिनेशन आवडत असेल मैत्रिणींनो, तर तुम्ही ते पण वापरू शकता रांगोळीमध्ये. किंवा तुम्हाला अजून कलरफुल रांगोळी पाहिजे असेल, तर तुम्ही आधी बॅकग्राऊंडला रांगोळी म्हणजे कलर टाकून घ्यायचा फिलरने आणि त्यावर व्हाईट कलरने रांगोळी काढून घ्यायची. आपली पुढची रांगोळी 3 ते 2 टिपक्यांची आहे. असा षटकोन काढून घेतोय आपण. आणि बाहेरून परत लाल आणि पिवळ्या कलरमध्ये लाईन काढून घेणार आहे. आणि जो लाईनमधला गॅप आहे तिथे मोठे मोठे असे टिपके काढून घ्यायचे. त्याला पुन्हा चकलीचा आकार द्यायचा बोटाच्या साहाय्याने. या रांगोळ्या तुम्ही सणावारालाही काढू शकतात. थोड्या कलरफुल आहेत, थोड्या साध्या पण आहेत. तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकतात या रांगोळ्या. म्हणजे सणासुदीला काढण्यासाठी म्हणते, रोजसाठी तर चांगल्याच आहेत या रांगोळ्या. आणि तुम्ही अजूनही जर रांगोळी काढायला सुरुवात नसेल केली मैत्रिणींनो, तर नक्की सुरुवात करा रांगोळी काढण्यासाठी. खूप छान वाटतं रांगोळी काढल्यानंतर. मी नेहमी तुम्हाला हेच सांगत असते, तर नक्कीच सुरुवात करा. आपली परंपरा आपल्याला जपावी लागणार आहे. त्यामुळे हे जे छोट्या परंपरा आहे, रांगोळी वगैरे काढणे, पूजा करणे, हे नक्कीच करत जा आणि आपल्या लहान मुलांना पण शिकवत जा. आपण त्यांना शिकवलं तर ते नक्की शिकणार आहे. बघू शकता ही रांगोळी रेडी झालेली आहे. पुढची रांगोळी ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे मैत्रिणींनो. चौकोन काढून घेतला, 2 ते 3 टिपके देऊन आणि चौकोन काढला. नंतर जे कॉर्नर आहे चौकोनाचे तिथे असे मोठे मोठे टिपके काढून घेतले. त्याला हलकं प्रेस केलं झाकणाच्या मदतीने. आणि ही पण आपली जुनी डिझाईन आहे. आपण त्याच डिझाईन्स वापरून तेच शेप आकार वापरून वेगवेगळ्या डिझाईन्स काढू शकतो. आता बघा इथे आपण पिवळा कलरचा मोठा टिपका काढला आहे. त्यात आणखीन थोडासा गुलाबीसर कलर टाकला आणि आकाशी कलर म्हणजे 3 कलरचं कॉम्बिनेशननी तो टिपका काढलेला आहे. त्याला पण असं प्रेस करून घ्यायचं आणि असा आकार देऊन द्यायचा गोलाकार. तुम्हाला जर दुसरा कलर आवडत असेल तुम्ही ते पण काढू शकतात. आणि लाल आणि पिवळ्या कलरने लाईन काढून घेतोय. जे लाईन काढल्या आपण त्यावर असे व्हाईट कलरने छोटे छोटे टिपके काढून घ्यायचे. तर ही शेवटची रांगोळी आहे मैत्रिणींनो. आणि तुम्ही व्हिडिओ जर इथपर्यंत बघत आलात तर तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढा मोठा व्हिडिओ पूर्ण बघितला आणि अशाच रांगोळ्या तुम्हाला पुढच्या भागातही बघायला मिळणार आहेत. तर नक्कीच व्हिडिओ चेक करत राहा आणि आजच्या रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा तुमच्या दारासमोर. आणि कशा वाटल्या कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका. आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे तुमच्या मैत्रिणींना पण नवीन डिझाईन्स शिकायला मिळणार आहेत. तर भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा आणि कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आजच्या रांगोळ्यांचा म्हणजे तुम्हाला कशी वाटल्या रांगोळ्या. तर भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. बाय बाय.